हळूहळू अशी कणिक गोळा व्हायला लागते आणि एकत्र यायला लागते. कणिक भिजवतच आलेली आहे आणि मी आता थोडंसं तेल घालते याच्यामध्ये. थोडंसं तेल शेवटी टाकल्यामुळे जर कुठे जे कण अडकलेले असतील तर ते गोळा होतात आणि भांडं हळूहळू स्वच्छ होऊन गुळगुळीत होऊन जातं. अशा प्रकारे आपली कणिक भिजलेली आहे. आता हळूहळू स्पीड कमी करते. ओके, ह्या ब्लेडलाही फारसं काही लागलेलं नाही आहे आणि सहज स्वच्छ होतं. कणकेचा गोळा अतिशय मस्त भिजलेला आहे. तुम्हाला हवं तसा घट्ट पातळ जसं पाहिजे तसं बनवू शकता. ठीक आहे.